जितके कायदे जास्ती तितकी त्या समाजात व्यवस्था चुकीची आहे, कुव्यवस्था आहे असं मला वाटतं. ती माहेरच्या नातेवाईकांनी, सासरच्या नातेवाईकांनी तिला ज्या भेट वस्तू दिलेल्या आहेत मौल्यवान, ते तिचं स्त्रीधन आहे. बायकांसाठी फक्त कायदे नाहीयेत, सगळ्यांसाठी कायदे आहेत. त्या कायद्यांचा पण गैरवापर होतो, कारण का गैरवापर करणाऱ्या व्यक्तीचा तो ॲटिट्यूड असतो की कायदे आहेत तर मला ते तोडायचेच आहेत, मला त्याचा गैरवापर करायचाच आहे. महिलांना हा डिसिजन घेण्यामध्येच इतका वेळ लागतो की आपल्या बाजूचे कायदे आहेत आणि आपण त्याचा उपयोग केला पाहिजे, हे डिसिजनच मुळात ते एकट्या घेत नाहीत. फक्त महिलांच्या बाबतीतल्या कायद्यांचा गैरवापर होतो हे मला मान्य नाहीये. कुठल्याच कायद्याचा गैरवापर झालाच नाही पाहिजे या मताची मी आहे. नवऱ्याला किंवा सासरच्यांना तुरुंगात पाठवून त्यांचा काय फायदा आहे? पुरुषांबद्दलही डोमेस्टिक व्हायलन्स होऊ शकतो का? आणि जर होत असेल तर आपण जे बोलतोय ते खरं तर समानतेबद्दल बोलतोय, पण मग अशा वेळेला पुरुषांना हा कायदा मदत करू शकतो का? कौटुंबिक हिंसाचार कोणालाही होत असेल ते चुकीचंच आहे. जे समानतेचा हक्क हा सगळ्यांचा मूलभूत हक्क आहे वगैरे आपण लहानपणापासून शिकतो, पण समाजात वावरत असताना खरंच समानता आहे का? एखादं लग्न म्हटलं की या लग्नामध्ये एक घर नाही तर अनेक घरं एकमेकांशी जुळली जातात आणि या निमित्ताने ते एकमेकांच्या भेटीगाठी करतात. पण हे लग्न संपल्यानंतर पुढे त्या दोघांचं सहजीवन नक्की कसं होतं यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पण त्या सहजीवनामध्ये जर काही ताणतणाव आला तर खूप कमी लोक तो ताणतणाव सोडवण्यासाठी हातभार लावतात आणि पुढे जर ह्या दोन्हींची नातं तोडण्याची वेळ आली तर मात्र त्यासाठी कोर्ट सज्ज होतं. वैशाली हगवण्याच्या केसमध्ये आम्ही हुंडा दिलाच नाही किंवा आम्ही हुंडा घेतलाच नाही, हे सगळं मुलीची ऐच्छिक गोष्ट होती असं एकंदरीत चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. आता कोर्टात काय होईल हे आपल्याला सगळ्यांना कळेलच, पण जर आपल्या घरातल्या कुठल्याही मुलाचं किंवा मुलीचं लग्न होणार असेल तर कुठल्या कुठल्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे यासाठीच आज आपण निमंत्रित केलं आहे ॲडव्होकेट रमा सरोदे यांना. रमा मॅडम, स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमेन मध्ये. जसं मी आत्ताच म्हटलं की आपल्याकडे खरं तर एखादं लग्न होतंय तर या लग्नामध्ये दोन घरं एकत्र येतात, पण पुढे जेव्हा हे नातं तोडण्याची वेळ येते तेव्हा मात्र कोर्टात हे नातेवाईक काहीतरी वेगळंच बोलतात. तुम्ही या सगळ्याबद्दल काय सांगाल? लग्न हे कधीच फक्त दोन व्यक्तींचं नसतं आणि एकंदरीत भारतीय समाज जर आपण बघितला तर ते फक्त दोन कुटुंबापुरतं पण नसतं. तर कुटुंबातले जे एक्सटेंडेड फॅमिली मेंबर्स असतात तर ते सगळा त्या गोतावळ्याचा भाग असतात. हे भारतीय समाजात एकूण आपण चित्र जे आहे ते बघत आलेलो आहोत. त्यामुळे प्रत्येकाची काही ना काहीतरी जबाबदारी निश्चित आहे. आत्ताचं जर प्रकरण आपण वैष्णवीचं बघितलं तर जसं आपण सगळेच जण म्हणतायत आणि ते काही नाकारण्यासारखं नाहीच आहे. हुंडा मागणं, हुंडा घेणं, हुंडा देणं, ह्या तिन्ही गोष्टी गुन्हा आहे आणि वर्षोनवर्ष हा गुन्हा आहे हे आपल्याला माहिती आहे, कारण का हुंडा विरोधातला कायदा जो आहे तो 1961 सालचा आहे. आज आपण 2025 साली हे सगळं बोलतो आहोत आणि तरीही हुंडा मागितला जातोय, हुंडा दिला जातोय, हुंडा घेतला जातोय आणि बघत राहणारी लोक पण त्याच्याबद्दल काही करत नाहीये. त्यामुळे आपल्या समाजाची मानसिकता काय आहे? आपण एकंदरीतच गुन्हेगारीकरण काही बाबतीत नॉर्मलाइज केली आहे का? हा, विशेषतः लग्न संस्थेच्या बाबतीत मग ते हुंडा घेणं देणं असण्याची प्रथा असेल किंवा मग बालविवाह असेल, तिथे पण आपण सगळे गप्प बसतो आणि आपण काही ऑब्जेक्शन घेत नाही जरी ते क्राईम असलं तरी. तर हे जे नॉर्मलाइज करण्याची जी एकंदरीत आपल्याला सवय झालेली आहे तर त्याच्यामुळे वैष्णवी सारख्या केसेस होत आहेत. वैष्णवीची केस जी आहे ती मीडियामध्ये बाहेर पडली, त्यामुळे त्याचे वेगवेगळे कंगोरे काय आहेत, किती लोकांनी मदत केली, किती लोकांनी गुन्हे केले, हे सगळं आता आपल्या समोर येतंय. पण नाहीतर अनेक हुंडाबळीच्या केसेस झालेल्या आहेत, त्या सगळ्या रिपोर्ट होतातच असं नाही, हा जरी कायदा असला तरी. या सगळ्यामध्ये एक महत्वाची बाब आपल्या लक्षात येते आणि ती म्हणजे की हुंड्याबळीच्या केसेस आधी रजिस्टर होत होत्या
आता त्या रजिस्टर होत नाही, ही एक बाब. दुसरी बाब अशी की आत्महत्या जर करणार असेल तर त्याला हुंडाबळीचं रूप देताना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बऱ्याच अडचणी येताना आपल्याला दिसतात. म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये असं व्हायचं की स्टोव्हर अचानक पदर पडला, किंवा अचानक भडका उडाला, अशी सगळी कारणं जी आहे ती हुंडाबळीसाठी आपल्याला समोर येताना दिसत होती. आता या कारणांमध्ये वेगळं रूपांतर झालेलं आहे, पण त्यासाठी म्हणजे प्रूफ करण्यासाठी म्हणून कायद्याचा मग नक्की वापर कसा केला गेला पाहिजे? बेसिकली हुंडाबळी म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. कायद्यात जे म्हटलेलं आहे, की लग्न झाल्यावरती 7 वर्षाच्या आत अनैसर्गिक पद्धतीने एखाद्या बाईचा जर मृत्यू होत असेल, तर तिथं एक अझम्पशन आहे की ही हुंडाबळी आहे. कारण का? तो काळ जो आहे तो खूप कमी आहे. 7 वर्षाच्या आत मृत्यू होतोय आणि तो मृत्यू अनैसर्गिक पद्धतीने होतोय, संशयास्पद होतोय, म्हणून त्याला हुंडाबळी म्हटलं जातं. आत्ताच्याही केसमध्ये सुसाईड तुम्ही म्हटलं तरी ती सुसाईड आहे का? हे प्रश्नचिन्ह आलेलेच आहेत. कारण का? पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये 29 जखमा आहेत असं रिपोर्टमध्ये आलेलं आहे. व्हायलन्स सातत्याने होत होता, त्याच एक दिवशी झाला असला पाहिजे असं नाही. सातत्याने व्हायलन्स होत होता. तो फिजिकल होता, तो इमोशनल होता, तो इकॉनॉमिकल होता, सेक्शुअल होता का आपल्याला अजूनही कळलेलं नाहीये. हे सगळे प्रकार जे व्हायलन्सचे आहेत हेच कौटुंबिक हिंसाचाराचे पण प्रकार आहेत. कौटुंबिक हिंसाचाराचा जो कायदा आहे त्यानुसार. तर त्यामुळे सातत्याने एक प्रकारे व्हायलन्स होत होता, डिमांड होत होती, सतत काही ना काहीतरी मौल्यवान वस्तू पाहिजे किंवा पैसा पाहिजे ह्याची, आणि काही प्रमाणात मी म्हणेन की लग्नाच्या वेळेला ती पुरवली पण गेलेली आहे. आणि म्हणून मग अर्थातच मग ती जी होती ती कुठेतरी थांबली पाहिजे, ती थांबलीच नाही ना, आणि मग तिचा जीव गेला. आणि एक पॅटर्न आपल्याला दिसतोय ह्या केसमध्ये की ती एकटी ह्या सगळ्याची, कौटुंबिक हिंसाचाराची ती एकटी बळी नव्हती. तिची जाऊ पण बोलती आहे की तिलाही तोच त्रास झाला, फक्त ती त्या सगळ्या त्रासातून निघून गेली. तिला माहेरच्यांनी कदाचित सपोर्ट केलं, ती निघून गेली, त्यामुळे ती वाचली. वैष्णवी एकतर स्वतःच निघाली नसेल किंवा तिच्या काय अडचणी असतील निघण्यामागच्या, किंवा ते प्रेम तिचं आंधळं असेल की तिला वाटलं बदलेल परिस्थिती म्हणून ती निघाली नाही, तर तिचा जीव गेला. त्यामुळे एकंदरीत त्या कुटुंबात पॅटर्न जर बघितला तर दोन्ही सुनांना कौटुंबिक हिंसाचाराचा त्रास जो आहे तो झालेला आहे. आपण कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी हे सगळी खरं तर टर्मिनॉलॉजी आपण वापरतो आणि रोजच्या आयुष्यात जगताना आपल्याला लक्षात येतं की हे खूप को रिलेटेड आहे. पण जेव्हा एखादी केस न्यायालयामध्ये उभी राहते त्यावेळेला हा अत्याचार आहे, हा कौटुंबिक अत्याचार आहे. त्याबरोबरीनं जसं पर्टिक्युलर या केसबद्दल बोललं गेलंय की मुलीच्या इच्छेखातर किंवा मुलीच्या सुखासाठी म्हणून गोष्टी ह्या दिल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आता आपण जेव्हा रोज बोलतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ही टर्मिनॉलॉजी कशासाठी वापरली जाते. पण जेव्हा न्यायालयामध्ये अशी एखादी केस उभं राहते तेव्हा मुलीच्या इच्छेखातर आणि हुंडा स्वरूप ह्याच्या याच्यामध्ये सिद्ध कसं होतं आणि त्यासाठी जी लग्न आता होणार आहेत त्या लग्नांमध्ये नक्की काय पद्धतीचे प्रिकॉशन्स हे घेतले गेले पाहिजे? आता आपण लक्षात घेऊया की लग्नाचा जो ट्रेंड बदलत चाललेला आहे तो फार काही चांगला आहे असं मला तरी वाटत नाही. सामाजिक रित्या किंवा एकंदरीतच व्हायलन्स चे प्रकार बदलतायत, प्रमाण वाढत चाललेलं आहे. पण आपण त्याच्याबद्दल सगळेच बोलू शकतायत असंही नाहीये. आता एवढ्या केसेस आम्ही हाताळतो तर बरेचदा बाई येते, व्हायलन्स असतो, पण तिला म्हणायचं असतं की नाही अजून एक चान्स देते, मला फक्त मी काय केलं पाहिजे, मी काय करू शकते हे मला जाणून घ्यायचंय, पण मला अजूनही केस करायची नाही. म्हणजे ती तयारी जी असते कायदा वापरण्याची आपल्या संरक्षणासाठी ती पटकन दाखवली जाते असं होत नाही, हे लक्षात आलंय. तू खूप महत्वाचा प्रश्न विचारलास की आपल्याकडची लग्न जी असतात ती किती देतोय आपण याच्यावरनं बरेचदा आजकाल प्रतिष्ठा पण ठरते. हा, की मग तुमच्या प्रतिष्ठेप्रमाणे तुम्ही लग्न केलं पाहिजे, तुम्ही तेवढं दिलं पाहिजे. म्हणजे साधं लग्न असलं पाहिजे
हे कुठेतरी म्हणजे डाऊन मार्केट आहे का, असं कुठेतरी झालेलं आहे. खरं आता त्याला आपण प्रोत्साहन दिला पाहिजे. कदाचित आता ह्या केसमधनं शिकून साधं लग्न जे करतील त्यांना काहीतरी इन्सेंटिव्ह मिळेल, ते इन्सेंटिव्हाइज करणं, हे आता मला वाटतं एक नवीन ट्रेंड म्हणून आपण सुरू केला पाहिजे. म्हणजे आता डेस्टिनेशन वेडिंग वेडिंग किंवा मोठमोठ्या पद्धतीने वेडिंग करणं, अनेक दिवस ते लग्न चालूच राहणं, म्हणजे ही जी प्रथा आलेली आहे, तर त्याच्यातून कुठेतरी एक्सपेक्टेशन्स जे मटेरियलिस्टिक आहेत ते वाढत चाललेले आहेत आणि म्हणून मग खर्चही वाढत चाललाय. आणि परत ती अपेक्षा की मुलीकडच्यांनी हे सगळं केलं पाहिजे. म्हणजे मी असं म्हणत नाहीये की आजकाल मुलं मुली अशा नाहीच आहेत जे म्हणतात की आमच्या कमाईच्या ह्याच्यावरती जोरावर आम्ही आमच्या पद्धतीने लग्न करू, असे म्हणणारे पण मुलं मुली आहेत. पण तो त्यातला जो एक शो ऑफ हा भाग जो सातत्याने आपल्या पुढे येतोय, मग ते प्री वेडिंग शूट असेल, मग लग्न थाटामाटात करणं असेल, किंवा त्याच्यानंतर जे काही हनीमून मधले ते शूट्स आणि हे सगळं जे दिखाऊपणा आहे की सोशल मीडियासाठी केल्यासारखं जे वाटतं, तर त्याच्यामधला जो लग्न संस्थेचा इसेन्स आहे की जिथे एकमेकांना समजणं आहे, एकमेकांचे विचार जुळतायत का हे बघणं आहे, परिवार म्हणून दोन एकत्र कसे चांगल्या रीत्याने येऊ शकतील की जिथे तंटा नाहीये, जिथे अपेक्षा मटेरियलिस्टिक गोष्टींच्या नाहीयेत, पण मनाने एकत्र जवळ आलेले कुटुंब आहेत, हे कुठेतरी आपण विसरत चाललोय, मागे सोडत चाललोय, असं कुठेतरी मला खूप वाटतंय. पण तरीही आपल्याकडे पूर्वी पण भेटवस्तू देण्याचे, लग्नात अमुक एक इतक्या गोष्टी आम्ही मुलासाठी करू, इतक्या गोष्टी आम्ही मुलीसाठी करू, हे दोन्ही परिवार ठरवायचे. असे लग्न झालेले आहेत की, आणि काही ठिकाणी होत आहेत अजूनही. तर तिथे आपण हुंडा आणि भेटवस्तू किंवा मुलीची स्त्रीधन काय आहे याचं कुठेतरी आपल्याला फरक करता आला पाहिजे. हुंडा म्हणजे जे एक परिवार दुसऱ्या परिवाराकडनं मागतात, एक परिवार दुसऱ्या परिवाराला देतात, तो हुंडा आहे. हा, तिथे स्व इच्छा वगैरे असं काही नसतं. ते काही लेबल्स आपण लावू शकतो कारण का त्यांच्या बोलणी जेव्हा होत असतात तेव्हा आपण कोणी नसतो तिथे उपस्थित. पण मला असं वाटतं की आता त्याही ट्रेंड्स बदलल्या पाहिजेत की मिनिमम जे आहे, जे वाटतं गरजेचं आहे तेवढंच दिलं पाहिजे. हळूहळू आपल्याकडे खूप वर्षभर सणवार असतात आणि खूप असे ओकेजन्स असतात की जिथे आपण भेटवस्तू देऊ शकतो. सगळं एकाच वेळेला दिलं पाहिजे असं काही गरज नसते खरं तर. भेटवस्तू फक्त मुलीकडचे मुलाला देतायत किंवा मुलाकडचे मुलीला देतायत एवढ्यापुरतं आपल्याकडे सीमित नसतं. नातेवाईक देत असतात, मित्रपरिवार, एक्सटेंडेड फॅमिलीज ज्याला मी म्हणते, तेही सगळे आपल्याला भेटवस्तू देत असतात. त्यामुळे हुंडा बद्दलचा जो कायदा आहे, डावरी प्रोहिबिशन ऍक्ट 61 सालचा जो आहे, त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की लग्नाच्या वेळेला जी काही भेटवस्तू, विशेषतः मौल्यवान भेटवस्तू जी मिळते, तर त्याची यादी झाली पाहिजे. ती कोणी दिली, त्यांचं वधू किंवा वर बरोबर नातं काय आहे, आणि त्या भेटवस्तूची साधारणपणे किंमत काय आहे, ह्याची एक यादी झाली पाहिजे. त्या यादीवरती वधू आणि वरांनी सही केली पाहिजे, दोन साक्षीदारांनी सही केली पाहिजे आणि ती यादी ठेवली पाहिजे. आपण किती जण हे करतो? कोणीच करत नाही. किंवा स्त्रीधन म्हणजे काय? तर स्त्रीधनची व्याख्या वेगळी आहे. स्त्रीधन असं आहे की जे मुलीला लग्नाच्या आधी, लग्नाच्या वेळेला, लग्नानंतर माहेरच्यांनी, माहेरच्या नातेवाईकांनी, सासरच्यांनी, सासरच्या नातेवाईकांनी तिला ज्या भेट वस्तू दिलेल्या आहेत मौल्यवान, ते तिचं स्त्रीधन आहे. त्याच्यावरती दुसऱ्या कोणाचाही हक्क नाहीये, फक्त तिचा हक्क आहे. आणि त्याच्या मागची कल्पना ही आहे की पूर्वी जसं बायका बाहेर कामाला जात नव्हत्या, फिनान्शियली एवढ्या इंडिपेंडंट नव्हता, करता हा पुरुष असतो कुटुंबातला, हे बदलत चाललंय, पण खूप हळूहळू बदलत चाललंय. अजूनही ह्या बऱ्याच कॉन्सेप्ट ज्या आहेत तशाच्या तशा आपण आपल्या परिवारामध्ये पाहतो. आणि म्हणून तिला काहीतरी एक सेक्युरिटी असली पाहिजे काही इमर्जन्सीच्या वेळेला, किंवा समजा नवरा वारला आणि ती एकटी आहे, ती स्वतःचा सांभाळ कसा करेल, मुलांचा सांभाळ कसा करेल, तिचं काहीतरी एक सेक्युरिटी तिची असली पाहिजे. म्हणून स्त्रीधन ही कॉन्सेप्ट आहे जी तिच्यासाठी
महत्वाची आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टींमधला फरक आहे. बरेचदा डावरी आणि भेटवस्तू मधला जो फरक आहे तो पुसट होऊन जातो, कारण का डावरी दिली जाते, हुंडा दिला जातो, पण असं म्हटलं जातं अरे आम्ही आमच्या स्वइच्छेने देतोय. कारण का जसं मी म्हटलं की प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आम्ही एवढं मोठं कुटुंब आहोत, आम्ही एवढे श्रीमंत आहोत, आम्हालाही दाखवलं पाहिजे ना की आमची श्रीमंती किती आहे. आणि म्हणून ते भेटवस्तूच्या स्वरूपात जे खूप मोठमोठ्या गोष्टी दिल्या जातात, महागड्या गोष्टी दिल्या जातात, कुठंतरी हे बंद झालं पाहिजे. अगदीच बंद तर व्हायला हवं, पण अजूनही आपल्याला लक्षात येतं की वेगळ्या पद्धतीचं काहीतरी मुलामा त्याच्या याच्यावर चढवून मग त्याचं प्रेझेंटेशन प्रतिष्ठेच्या स्वरूपात ते खरं तर केलं जातं. प्री वेडिंग शूट्स असतील किंवा रील्स असतील, आपण वैष्णवीच्या निमित्ताने आपण बघतोय की त्याच्यातला फोलपणा हा काय आहे हे सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. पण असं जरी असलं तरी खूपदा असं सांगितलं जातं की कायदे हे महिलांच्या बाजूने आहेत. खूपदा आरोपही होतो की महिला या कायद्यांचा गैरवापर जास्त प्रमाणात केला जातो म्हणून. म्हणजे नाही पटलं घरामध्ये, मनासारखं नाही झालं की महिला या कायद्याचा किंवा या हत्याराचा वापर करतात, अशा पद्धतीचा एक आरोपही केला जातोय. पण जे आपण म्हणतोय की ज्या मुली कायद्याचा वापर करायचा इथपर्यंत येऊन पोहोचतात, जो खरं तर खूप लांबलचक प्रवास असतो आणि अवघड असतो, पण जेव्हा त्या तिथपर्यंत येतात तेव्हा ते न्यायालयात उभं राहताना बऱ्याचदा असं लक्षात येतं की जे खरं आहे ते न्यायालयात प्रेझेंट करताना खूप वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट केलं जातं. या केसबद्दल आपल्याला जर बोलायचं असेल तर आपल्या लक्षात येत आहे की त्यांचेच वकील जे आहे, हगवणेंचे वकील जे आहे, ते माध्यमांसमोर येऊन कशा पद्धतीनं बोलतायत की एखाद दोन नवऱ्याला नाही आवडत म्हणून एखाद दोन चापट मारल्या म्हणजे तो घरगुती हिंसाचार होत नाही, किंवा मुलीच्या इच्छेखातर किंवा आवडीने म्हणून तिच्या घरच्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याला हुंडा म्हणता येत नाही. आता हे कायद्याच्या भाषेमध्ये हे सगळं बसवताना अतिशय त्रास होतो. त्यामुळे अनेकदा असं होतं की हे कायदे काही उपयोगाचेच नाहीये. तर खरंच असं होतं का? न्यायालयासमोर जेव्हा केस उभी राहते तेव्हा आहे त्याच्यापेक्षा चित्र विचित्र पद्धतीनं दाखवलं जातं का, प्रेझेंट केलं जातं का? आता ह्यामध्ये अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले. सुरुवातीला तू जे म्हटलंस की बायकांच्या बाजूनी कायदा आहे, मग त्याचा गैरवापर होतो का? कुठल्याही कायद्याचा गैरवापर होऊ शकतो, ते नाकारण्याचं काही कारण नाहीये. म्हणजे जे बायकांसाठी फक्त कायदे नाहीयेत, सगळ्यांसाठी कायदे आहेत, त्या कायद्यांचा पण गैरवापर होतो. कारण का गैरवापर करणाऱ्या व्यक्तीचा तो ॲटिट्यूड असतो की कायदे आहेत तर मला ते तोडायचेच आहेत, मला त्याचा गैरवापर करायचाच आहे. त्यामुळे फक्त महिलांच्या बाबतीतल्या कायद्यांचा गैरवापर होतो हे मला मान्य नाहीये. आणि जसं तू म्हटलंस की बेसिकली महिलांना हा डिसिजन घेण्यामध्येच इतका वेळ लागतो की आपल्या बाजूचे कायदे आहेत आणि आपण त्याचा उपयोग केला पाहिजे, हे डिसिजनच मुळात ते एकट्या घेत नाहीत. हा माझा 25 वर्षाचा अनुभव आहे. अगदी क्रिमिनल केसेस जरी, खूप कौटुंबिक हिंसाचार असेल कुटुंबात आणि क्रिमिनल केस जरी फाईल करायची असेल तरी माझ्याकडे अशा अनेक केसेस आहेत की त्यांना ती करायची नसते, पण परिवारातल्या, माहेरच्या परिवारातले इतर जे डिसिजन मेकिंग पुरुष आहेत, भाऊ असेल, वडील असतील, काका असतील, मामा असतील, ते ठरवणारे असतात. कारण का आता तू आमच्याकडे आलेली आहेस त्यामुळे आता आम्ही तुझ्यासाठी ठरवतो. मग सासरी गेलं की सासरचे लोक, मग नवरा असेल, सासरे असतील, दीर असतील, ते ठरवतील. तू आता आमच्याकडे आहेस, आम्ही ठरवतो तुझ्यासाठी. तर बेसिकली महिलांना डिसिजन मेकिंग पॉवर आहे का त्यांच्या कुटुंबात, इथपासून प्रश्न आहेत. आणि सगळ्या महिला तशा आहेत असं मी म्हणत नाही. काही महिला अगदी ठामपणे आपले निर्णय घेऊ शकतात, तेवढी क्षमता त्यांच्यामध्ये आहे. किंवा सगळे पुरुषच महिलांना भाग पाडतात खोटा वापर कायद्याचा करायचा, असंही मी म्हणत नाही. काही महिला असतील, त्यांची ती प्रवृत्ती असेल आणि ते करत असतील. पण NCRBचा रिपोर्ट जर आपण एकंदरीतच गैरवापराबद्दल जर बघितला आणि टक्केवारी जर बघितली त्यातली, तर ती काहीतरी 2 ते 3% वगैरे अशी आहे, जी तशी नेग्लिजिबल आहे.
ॲज कम्पेअर्ड टू काय गुन्हे होत आहेत त्यांच्या विरुद्ध, म्हणजे कुठल्याच कायद्याचा गैरवापर झालाच नाही पाहिजे या मताची मी आहे. कारण का तुमची केस तुम्हाला स्ट्रॉंग करायची असेल तर त्यातल्या फॅक्ट्स खऱ्या असल्या पाहिजेत, कारण का तुम्हाला ती प्रूव्ह करावी लागते. कोर्टात त्याच्याबद्दलचे पुरावे सादर करावे लागतात आणि फिर्याद जे करतात एस्पेशली क्रिमिनल केसेसमध्ये त्यांच्यावरती बर्डन असतं प्रूव्ह करण्याचं की तुम्ही काय आरोप केलेले आहेत आणि म्हणून ती खरीच असली पाहिजे. पण त्याच्याबद्दल हे पण आहे की क्रिमिनल केसेस करून बायकांना फार फायदा होत नाही, एस्पेशली कौटुंबिक हिंसाचाराच्या जेव्हा केसेस असतात. त्यामुळे 2005 साली जो प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, कौटुंबिक हिंसाचाराचा जो दिवाणी कायदा आलेला आहे 2005चा, तो जास्ती उपयोगी आहे महिलांच्या दृष्टिकोनातून. कारण का मी जे पाहिलेलं आहे 2005च्या आधीपासून मी ह्या क्षेत्रात काम करतेय, तर महिलांना जसं मी म्हंटल की नवऱ्याला किंवा सासरच्यांना तुरुंगात पाठवून त्यांचा काय फायदा आहे. विशेषतः ती जर महिला इंडिपेंडंट नसेल इकॉनॉमिकली तर ती परत माहेरच्या लोकांवरती अवलंबून आहे. तर तिला त्यांना तुरुंगात पाठवणं हा हेतू नसल्यामुळे पण कदाचित तिला ती क्रिमिनल केस करायची नसते. आणि म्हणून 2005चा कायदा ह्यासाठी चांगला आहे की तिला कुठेतरी संरक्षण आदेश मिळतो, म्हणजे हिंसा थांबवा, म्हणजे मग संवादासाठी जागा तिथे निर्माण होते. किंवा तिला बेघर करू नका, तिला निवासी आदेश मिळतो. ती जर स्वतःची काळजी घेऊ शकत नसेल कारण का ती आर्थिकरित्या सक्षम नसेल तर तिला ती मदत मिळाली पाहिजे, पोटगीसारखी किंवा अजून तिच्या ज्या काही गरजा आहेत, मुलांचं शिक्षण असेल त्याची मदत तिला मिळाली पाहिजे. तर हे जे रेमेडीज तिला सिव्हिल कायद्यातून मिळतात तर ते मात्र क्रिमिनल कायद्यातून मिळत नाहीत. आणि म्हणून मी हे सांगू शकते की आमच्या ऑफिसमधनं जेव्हापासून 2005चा कायदा आलाय, आम्ही अजिबात कोणाला सल्ला देत नाही की तुम्ही जाऊन तुमच्या कुटुंबातल्या लोकांवरती क्रिमिनल केसेस करा, कारण का त्यांना त्याच्यात काही फायदा दिसतच नाही. पण एकंदरीत हे जे सेन्सिटिव्हिटी लागते ह्या केसेस समजण्यासाठी, तर ते डेफिनेटली अनेक ठिकाणी मिसिंग दिसतं. आणि तू जे उदाहरण दिलं की त्यांच्या वकिलांनी काय युक्तिवाद करावा किंवा काय येऊन स्टेटमेंट करावं की एक दोनदा मारलं तर चालतं, का चालावं, का चाललं पाहिजे, आणि ते कसं कौटुंबिक हिंसाचार नाहीये ते का ऍक्सेप्ट करावं कोणी. हा, मग हेच बाईनी म्हटलं तर चालणार आहे का, म्हणूच नाही कोणी पण. कारण का कौटुंबिक हिंसाचार कोणालाही होत असेल ते चुकीचंच आहे हे स्वीकारलं पाहिजे. पण ती सेन्सिटिव्हिटीच नसेल आणि जसं बाकीचे गुन्हा आपण नॉर्मलाइज करतोय तसं आपण कौटुंबिक हिंसाचार पण नॉर्मलाइज जर करायला लागलो तर एथिक्स कुठे आहेत आपल्या प्रोफेशन मधले. मग चूक जे आहे ते चूकच आहे ना, कोणी केलं असेल तरी. तिथे जेंडर नाही आणला तरी चालेल, तिथे ती स्त्री आहे का पुरुष आहे ह्याच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन जे चूक आहे ते चूकच आहे आणि हे म्हणता आलं पाहिजे आपल्याला. त्याचं समर्थन नाही करू शकत आपण. तर हे कायदे जे आहेत ना, यांना मी फक्त कायदा म्हणून बघत नाही, हे सोशो लिगल कायदे आहेत, म्हणजे समाजाभिमुख कायदे आहेत हे. आणि म्हणून हे समाजातले जे कौटुंबिक हिंसाचारासारखं किंवा हुंडा घेण्याची प्रथा ही जी एक कीड आहे समाजाला, त्याच्याबद्दल कुठलाही वकील डिफेन्सचा असेल किंवा प्रॉसिक्युशनचा असेल किंवा अजून कोणी असेल, त्यामध्ये ती सेन्सिटिव्हिटी जी आहे ती असलीच पाहिजे. आणि हे असे कायदे समजून घेताना तर जास्ती असली पाहिजे. पण ही झाली आपली अपेक्षा की हे असं असायला हवं. एखादी मुलगी किंवा एखादी विवाहित स्त्री जेव्हा एवढ्या सगळ्या छळाला सामोरे जाऊन डिसिजन मेकिंग करते आणि कोर्टात उभी राहते, तेव्हा अशा पद्धतीच्या स्टेटमेंटनी किंवा अशा पद्धतीच्या न्यायालयीन वागणुकीमुळे ती खरंच केस तितकी टिकते का, कोर्टामध्ये टिकते का? तुम्ही आता गेले 20-22 वर्ष या सगळ्या क्षेत्रामध्ये आहे, तुमचा नक्की अनुभव याबाबत काय आहे? बेसिकली ह्या सगळ्या केसेसमध्ये कन्व्हिक्शन रेट जो आहे तो कमी आहे आणि ह्या एनसीआरबीचा डेटाच आपल्याला सांगतो. परत आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की एनसीआरबी कडे जे डेटा आहेत किंवा आकडेवारी आपल्याला दिसते
ते सगळे रिपोर्टेड केसेसच्या आहेत. अशा अनरिपोर्टेड अशा आणखी खूप अनेक असणार. केसेस आहेत ज्या अनरिपोर्टेड आहेत. आणि म्हणून मग फक्त त्या डेटाच्या आधारावरती आपण पूर्णपणे त्या एकंदरीत त्या कायद्याचं विश्लेषण आपण करू शकत नाही. कारण का असे रिसर्च आहे, टाटा इन्स्टिट्यूटनी रिसर्च असा केलेला होता की जो कौटुंबिक हिंसाचाराचा फौजदारी कायदा आहे, जिथे कन्व्हिक्शन रेट कमी आहे, तर तिथे काय होतं की तो कायदा जो आहे, जर अगदी टेक्निकली बघितलं तर तो दखलपात्र गुन्हा आहे, म्हणजे सिरियस आहे. जामीन म्हणजे जामीन हक्क म्हणून मिळत नाही, नॉन बेलेबल आहे. आणि तो नॉन कंपाऊंडेबल आहे. नॉन कंपाऊंडेबल म्हणजे तिथे तुम्ही तडजोड करू शकत नाही, दुसऱ्या पार्टीशी बोलून केस विड्रॉ करणं वगैरे असं तुम्ही करू शकत नाही. ती केस एकदा सुरू झाली की संपवावीच लागते. मग बरेचदा असं होतं, कारण का हे कौटुंबिक प्रकरण आहे, बरेचदा असं होतं की कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा मध्ये दिवाणी असेल किंवा फौजदारी असेल, या केसेस जर लागल्या तर समोरची पार्टी काय करते की आता कोर्टाची पायरी तू मला दाखवलीस, मला आता तुझ्या बरोबर संसार करणं शक्य नाही, आपण आता घटस्फोट घेऊ, म्हणून घटस्फोटाची केस चालते. सायमल्टेनियसली हे सगळं चालू आहे. मग घटस्फोटाच्या केसमध्ये कधी कधी कोर्ट मिडिएशन किंवा काउन्सिलरच्या लेवलला किंवा दोन वकिलांच्या लेवलला आपण हे मिटवूया का, आपण म्युच्युअल कन्सेंटनी घेऊया का, असं अशा बोलण्या होतात. मग तिथे ते म्युच्युअल कन्सेंटनी समजा सगळं मिटवायचं आपण डिवोर्सच्या केसमध्ये ठरवलं, तर पेंडिंग केसेस विड्रॉ कराव्या लागतात. मग सिव्हिल केस जी आहे, जी दिवाणी केस आहे कौटुंबिक हिंसाचाराची, ती विड्रॉ करता येते. पण क्रिमिनल केस जी आहे, फौजदारी केस विड्रॉ नाही करता येत. मग काय करावं लागतं, तर त्या बाईला कोर्टात जावं लागतं आणि स्वतः विरुद्ध साक्ष द्यावी लागते. मग तिला कोर्टात जाऊन हे म्हणावं लागतं की मी रागाच्या भरात केस केली किंवा माझा असा हेतू नव्हता, पण ती केस केली वगैरे, त्या क्षणी त्या वेळेला तो निर्णय घेतला. पण हे खरं नाहीये. त्या क्षणी त्या वेळेला कौटुंबिक हिंसाचार झाला म्हणूनच ती केस केली, पण ती विड्रॉ करता येत नसल्यामुळे तिला स्वतःच्याच विरोधात साक्ष द्यावी लागते. सेल्फ इन्क्रिमिनेशन ज्याला म्हणतो, ते तिला करावं लागतं. आणि मगच जज म्हणू शकतात की आता केस संपवायची असेल तर एकतर निर्दोष सोडलं पाहिजे किंवा दोषी ठरवलं पाहिजे. मग इथं त्याला निर्दोष ठरवलं जातं. म्हणून मग ऍक्विटलचे रेट्स जास्ती आहेत आणि कन्व्हिक्शनचे रेट्स कमी आहेत. मग टाटा इन्स्टिट्यूटनी जो अभ्यास केला होता त्यामध्ये त्यांनी काही सॅम्पल स्टडीज घेतले होते आणि त्या बायकांना जाऊन जेव्हा ते भेटले की तुम्ही खरंच म्हणजे रागाच्या भरात केलेलं होतं का, चुकीने केलेलं होतं का, म्हणून तुम्ही असं स्टेटमेंट दिलं का, तर तसं ते नव्हतं. त्यांनी म्हटलं कॉम्प्रोमाइज करता येत नाही फौजदारी केसमध्ये, पण आम्हाला ती केस मिटवायची होती कारण का आमचे डिवोर्सच्या प्रोसिडिंग्स चालू होते आणि तिथे सगळ्या नील दाखवल्या पाहिजेत केसेस. त्याला शिक्षा होण्याच्या ऐवजी मला आता याच्यातून मुक्त करा असं म्हणणं तिला जास्त सोयीस्कर असतं, त्यामुळे कदाचित. पण म्हणजे त्याचा अर्थ हा नाही की तिला कौटुंबिक हिंसाचाराचा त्रास नाही झाला. मग मला असं वाटतं की असं होत असेल तर आपण आता विचार केला पाहिजे की ह्या केसेस मग कंपाऊंडेबल करा, म्हणजे निदान ती सेल्फ इन्क्रिमिनेट तरी होत नाही, विड्रॉ करण्याचा एक स्कोप तिथे तयार होतो. मग ती केस विड्रॉ केलेली आहे असा डेटा येईल आपल्या समोर. नाहीतर तो डेटा खूप फसवा आहे की मग त्याच्यात त्या कन्व्हिक्शन रेट कमी असल्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की त्या कायद्याचा गैरवापर झालेला आहे. असं होत नाही, म्हणजे अजिबातच होत नाही असंही माझं म्हणणं नाहीये. ती टक्केवारी खूप कमी आहे. गैरवापर करणारे कुठल्याही कायद्याचा गैरवापर करतात कारण का ती प्रवृत्ती आहे. या स्त्रियांच्या प्रश्नासंदर्भात एक आणखीन आंतरराष्ट्रीय स्तरावर पण एक सर्वे झालेला होता. त्याच्या ह्याच्यात आपल्या लक्षात येतं की आपली आकडेवारी ही आपल्याला प्रेझेंट करावी लागते. म्हणजे महिलांच्या संदर्भात किती अन्याय, अत्याचार किंवा आम्ही काय करतो आहोत हे प्रेझेंट करावं लागतं. त्याच्यामध्ये आपल्याला डोमेस्टिक व्हायलन्सच्या अंतर्गतची जी केस रजिस्टर केलेल्या आहेत त्याचा रेट हा अतिशय कमी असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग इंटरनॅशनल लेवलवर जेव्हा आम्हाला हे प्रेझेंट करायचं असतं तेव्हा ती आकडेवारी अतिशय कमी दिसते. पण दुसरी एक बाजू याची अशी पण आहे, जसं आता डेटा अनालिसिस करताना त्याचं काय चित्र नक्की उभं राहतं सोशली, त्याचा हा एक भाग पण आहे की मग आमच्या स्त्रिया सुरक्षित आहे असं आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगतो, पण याच्या एक्झॅक्ट अपोजिट किंवा विरुद्ध म्हणता येईल असं चित्र आपल्याकडे आहे. तर डेटामुळे जे चित्र समोर येतं ते नेहमीच खरं असतं असं नाही. हे आता या दोन्ही उदाहरणावरून आपल्या सगळ्यांच्या
लक्षात येत आहे. हे सगळं खूप नॅशनल आणि इंटरनॅशनल या लेवलवरचं आपण बोलतोय, पण एखाद्या बाईच्या आयुष्यात जेव्हा ही सगळी उथलपुथल होते, तेव्हा तिला आयुष्य संपवणं हे जास्त सोयीस्कर किंवा सोपं वाटायला सुरुवात होऊन जाते. पण जी मुलगी एखाद्या आपल्या प्रियकराबरोबर पळून जाण्यासाठी घरातून तयार होते किंवा स्वतःच्या मनाची ती तयारी करते, म्हणजे विरोधात जाण्याच्या आई वडिलांच्या, पण तीच मुलगी सासरचा छळ होतो म्हणून सगळ्यांच्या विरोधात जाऊन घर सोडण्याचा निर्णय घेत नाही. ही नक्की काय मानसिकता आहे या मुलींची? मला असं वाटतं की जे सामाजिक प्रेशर, लोक काय म्हणतील, हे जे सातत्याने असतं आपल्या सगळ्यांवरती, तर तेच प्रेशर त्या मुलीवरती पण असतं. दुसरी बाब ही आहे की आपल्याकडे असं समजलं जातं की एकदा तू सासरी गेलीस की ते तुझं घर, आणि म्हणून ना माहेर राहतं मुलीला, ना सासर तिचं होऊ शकतं. म्हणजे ही अवस्था जी मुलींची होते, त्याच्यामुळे कुठे जावं असा प्रश्न त्यांना होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की बाकी सगळे स्टेक होल्डर्स आहेत, शेल्टर होम आहे किंवा मित्रमैत्रिणी असतील, पण एक ती कॉन्सेप्ट जी आहे सिस्टरहुडची, की जेव्हा हे सगळे हिंसा होत असते आणि तिने अजून निर्णय घेतलेला नसतो की काय करावं, त्यावेळेला एक जे सपोर्ट सिस्टम तिला एनकरेज करण्यासाठी की तू पड बाई बाहेर, नको म्हणजे जीव आपला धोक्यात टाकू, हे सांगण्यासाठी जी एक सपोर्ट सिस्टम लागते, ती आपल्याकडे फार मोठी नाहीये. खूप कमी केसेसमध्ये आपल्याला ती सपोर्ट सिस्टम दिसते. मग ती मित्र परिवाराची असू शकते, ती समवयीन भाऊ भावंडांची असू शकते, कझन्सची असू शकते, किंवा आजूबाजूला राहणारी लोक असतील त्यांची, नेबर्स ज्याला आपण म्हणतो, त्यांची असू शकते. तर ही सपोर्ट सिस्टम तिच्यासाठी असणं हे खूप गरजेचं आहे. इतर स्टेक होल्डर्स आहेत, जसं कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्यामध्ये प्रोटेक्शन ऑफिसर्स नेमलेले आहेत, एनजीओज आहेत, शेल्टर होम्स चालवणाऱ्या संस्था आहेत, काउन्सिलिंग करणारे, त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या संस्था आहेत, वकील आहेत मदत करायला. तर हे सगळे सपोर्ट सिस्टम्स आहेत. पण ते ऍक्सेस करण्यासाठी एक अजून सपोर्ट सिस्टम जी आजूबाजूला लागते, तो मॉरल सपोर्ट देण्यासाठी आणि तिला मदत करण्यासाठी, ती कुठेतरी सपोर्ट सिस्टम मला खूप एकतर वीक वाटते किंवा नाहीच आहे असं वाटतं. आपल्याला काय करायचंय, आपण कशाला कोणाच्या फंदात पडायचं, असा जो विचार आपण करतो ना, तो मला वाटतं आपण समाज म्हणून पण थांबवला पाहिजे. कारण का कौटुंबिक हिंसाचार किंवा हुंडाबळी जाणं, एक कुठेतरी समाज म्हणून आपल्याही वरती काहीतरी जबाबदारी आहे थांबवण्याची. ती भूमिका सातत्याने आपण पण सगळ्यांनी घेतली पाहिजे. तर ती आपण भूमिका घेतली, तर मग तो जो दबाव येतो की अरे लोक काय म्हणतील, त्यापेक्षा मी गप्प बसते, हा कोणाच वरती येणार नाही. मग चूक होत असेल तर ते चूक होतंय हे बोलण्याची हिंमत येईल. त्यामुळे फक्त यंत्रणा असून उपयोगाचं नाहीये. ती यंत्रणा ऍक्सेस करता आली पाहिजे. आणि ती बरेचदा रिसोर्सेस जे आहेत ते बायकांकडे कमीच असतात. अ, भूमिका मांडणं म्हणजे समाजानं किंवा इतरांनी भूमिका मांडणं म्हणजे समाज माध्यमांवर भूमिका मांडणं असं होत नाही. तुमच्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतील तर त्याबद्दल तुम्ही किती सेन्सिटिव्ह आहात, ही पण खरं तर खूप महत्वाची गोष्ट आहे. समाज माध्यमांवर किंवा सोशल मीडियावर 2 ओळी लिहिल्या म्हणजे आपण आपली भूमिका पार पाडतो असं होत नाही. रमा मॅडम, खरं तर ह्याच्यावर इतकं बोलण्यासारखं आहे, पण मी शेवटाला येतेय. आपण जे म्हणतोय की डोमेस्टिक व्हायलन्स यामध्ये आपण एक गोष्ट विसरतो आहोत, आणि ती म्हणजे पुरुषांबद्दलही डोमेस्टिक व्हायलन्स होऊ शकतो का? आणि जर होत असेल तर आपण जे बोलतोय ते खरं तर समानतेबद्दल बोलतोय, पण मग अशा वेळेला पुरुषांना हा कायदा मदत करू शकतो का? असेल तर कशा पद्धतीनं? कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा हा जेंडर स्पेसिफिक आहे. हा फक्त महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी आहे. लहान मुलं कुठल्याही जेंडरची असू शकतात. तो मुलगा असू शकतो किंवा मुलगी असू शकते. फौजदारी कायदा जो आहे तो स्त्रियांसाठीच आहे.
त्याच्या मागचं हेतू जो आहे तो हा आहे की आपल्याला म्हणजे समानतेचा हक्क हा सगळ्यांचा मूलभूत हक्क आहे वगैरे आपण लहानपणापासून शिकतो. पण समाजात वावरत असताना खरंच समानता आहे का, हे जर आपण बघितलं तर मग काही घटकांना अजूनही ती समानता मिळालेली नाहीये. आणि त्यामध्ये महिला पण आहेत, आणि ही फक्त भारताची परिस्थिती नाहीये, ही जगभरातली परिस्थिती आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण महिलांसाठी वेगळे कन्व्हेन्शन्स आहेत, आणि खरं त्या आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन हे भारताने स्वीकारलेलं असल्यामुळेच आपल्याकडे हुंडाबळी सारखे कायदे किंवा कौटुंबिक हिंसाचार, जे स्त्रियांना संरक्षण देणारे कायदे हे त्या आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शनमुळेच आपल्याकडे आलेले आहेत. त्याच्या आधी हे कुठले कायदेच नव्हते, हेही मला तुम्हाला सांगायचंय. आणि म्हणून ती समानता जर आपल्याला आणायची असेल, म्हणजे पितृसत्ताक सगळी परिस्थिती असताना मग स्त्री असेल काय आणि पुरुष असेल काय, आपण सगळे त्याच पितृसत्ताक व्यवस्थेचे प्रोडक्ट्स आहोत, असं आपण मान्य करूया. आणि म्हणून मग जे दुर्बळ घटक आहेत, वल्नरेबल ग्रुप्स आहेत, मार्जिनलाइज्ड ग्रुप्स आहेत, तर त्यांच्यासाठी विशेष कायदे केले तर आपण त्यांना समान पातळीवरती आणू शकू, हा त्याच्या मागचा विचार आहे. आणि म्हणून मग आपण बघा की महिलांसाठी वेगळे कायदे आहेत, लहान मुलांसाठी वेगळे कायदे आहेत, वृद्ध लोकांसाठी वेगळे कायदे आहेत, किंवा अपंगत्वासह जगणारी लोक आहेत त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत. मग HIV जर झालं असेल त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत. तर हे सगळे आपण वल्नरेबल ग्रुप्स मानतो, आणि त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी आपल्या संविधानामध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शन जे आहेत की त्यांना समान पातळीवरती तर आधी आणूया, मग आपण सगळे कायदे एकसारखे करूया. तर त्याच्यासाठी हे कायदे जे आहेत ते विशेष कायदे आहेत. पण म्हणजे पुरुषांवरती हिंसाचार झाला पाहिजे असा त्याचा अर्थ होत अजिबात नाही. नाहीये. एकंदरीत आपण बघितलं, आणि मी जसं म्हणते हे फक्त भारताचा फिनॉमिनन नाहीये, हा जगभरातला आहे. की जिथे रिसोर्सेसचा कंट्रोल जास्ती पुरुषांकडे आहे, डिसिजन मेकिंग अथॉरिटी ही जास्ती पुरुषांकडे आहे, जेंडर बेस्ड व्हायलन्स हा महिलांवरती जास्ती होतो. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं तर आमच्याकडे खूप आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीज मधनं मुलं मुली शिकायला येतात, आणि मी जेव्हा त्यांना विचारते की अरे तुमच्या देशात तर बलात्कारासारखे कायदे पण समान आहेत, म्हणजे पुरुष पण वापरू शकतात आणि स्त्रिया पण वापरू शकतात, तर किती असे कायदे पुरुषांना त्याचा उपयोग होतो आणि पुरुष वापरतायत, किती असे पुरुषांवरती बलात्कार होत आहेत, असं जेव्हा मी त्यांना विचारते तर ते म्हणतात नाही, केसेस महिलांकडनंच होतात. म्हणजे काय आहे त्याचा अर्थ, की तो गुन्हा महिलांना सामोरं जावं लागतोय, त्यांच्यावरती तो गुन्हा होतोय. पण ह्याचा अर्थ अजिबात असा नाहीये की म्हणजे पुरुषांवरती गुन्हा झाला तरी चालतो. आणि म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं की कुठल्याच कायद्याचा गैरवापर होऊ नये, कारण का गैरवापर जर स्त्रियांनी केला तर पुरुषांना त्रास होणारच आहे. पण मुळात ना, हा फक्त प्रश्न स्त्री आणि पुरुष एवढा दोन ह्याच्यात आपण चर्चा न करता एकंदरीत समाजाची परिस्थिती काय आहे, हे का घडतंय, आणि त्याच्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष हे घडू नये म्हणून स्वतःसाठी पण काय स्टँड घेत आहेत. म्हणजे असे किती पुरुष म्हणतायत की मला हुंडा नको, मी हुंडा न घेता लग्न करणार आहे, आई वडिलांचा किती अट्टहास असला तरी असे किती पुरुष पुढे येऊन म्हणतायत. आणि जे म्हणतील ना त्यांना खरंच हे पॉझिटिव्ह स्टोरीज पुढे आल्या पाहिजेत, कारण का ही भूमिका पुरुषांची असणं पण खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मग स्त्रियांचे प्रश्न आहेत म्हणून स्त्रियांबरोबर काम करा, हेही चुकीचं आहे. हा सगळ्यांचा प्रश्न आहे, त्यामुळे पुरुषांबरोबरही काम केलं पाहिजे ती मानसिकता बदलण्यासाठी. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की जितके कायदे जास्ती तितकी त्या समाजात व्यवस्था चुकीची आहे, कुव्यवस्था आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपल्याला जर आपले कायदे खूप जेंडर स्पेसिफिक, खूप वय स्पेसिफिक वगैरे असे करायचे नसतील, तर ह्या समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला बेसिकली बदल आणला पाहिजे, त्या मानसिकतेत बदल आणला पाहिजे. आता वैष्णवीच्या केसमध्ये आपण बघितलं तर तिची जी नणंद आहे तर ती खूप तिचं नाव पुढे येतंय की तिने खूप छळलं, किंवा तिच्या ओळखीचा तो जो चव्हाण आहे त्याचं नाव खूप पुढे येते की तो तिचं बाळ असं घेऊन जाऊच कसं शकतो. म्हणजे त्याच्यावरती आता अनेक कलम लागली आहेत आणि जुव्हेनाईल जस्टिस कायद्याचेही कलम लागलेली आहेत. पण म्हणजे तिची नणंद जी आहे ती स्त्री जरी असली तरी ती मानसिकता काय आहे
ती पूर्णपणे पुरुषप्रधान संस्कृती किंवा ती पितृसत्ताक ह्याच्यातून आलेली ती मानसिकता जी आहे तीच आहे, आणि म्हणून तिने पण त्याच्यात भाग घेतला. एकंदरीत हिंसेची परिस्थिती निर्माण केली, हिंसा केली. तर त्यामुळे मला असं वाटतं की ही चर्चा जी आहे एकंदरीत कौटुंबिक हिंसाचार सारख्या विषयाची, तर ती फक्त स्त्री आणि पुरुष विरोधी असं ते नाहीये चित्र. हे जे आहे ना, एकंदरीत ती आपली समाजाची रचना, व्यवस्था, पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा, हे सगळं ह्याच्याबद्दलच आहे. पण असे पण पुरुष आहेतच की जे स्त्रियांना मदत करतात, जे सेन्सिटिव्ह आहेत. आणि म्हणून मला वाटतं की तो फक्त स्त्री आणि पुरुष असा प्रश्न म्हणून बघू नये. खरं तर लग्न ही व्यवस्थाच मुळात आपण याच्यासाठी तयार केलेली आहे, की सहजीवनाचा आनंद घेत आपण तो आनंद इतरांपर्यंतही पोहोचवू शकतो आणि तुम्ही आनंदी आयुष्य हे गुजारू शकता. म्हणून ही व्यवस्था आपण आपल्यासाठी म्हणून निर्माण केलेली आहे. पण या व्यवस्थेमध्येच जर अशा पद्धतीनं खाचखळगे तयार होत असतील, तर पुढे लग्न आणि पर्यायानं कुटुंब व्यवस्था ही हळूहळू आपण असं म्हणू की कुचकामी ठरायला कदाचित हळूहळू सुरुवात होईल. त्यामुळे लग्न करतानाच मुळात या सगळ्या गोष्टींचा नीटनेटक्या पद्धतीनं किमान तरुण तरुणींनी विचार करायला हवा आणि मग पुढे पाऊल टाकायला हवं. कायदे कदाचित मदत करतीलही तुम्हाला, पण तुमचे विचार जे आहे, जसं आत्ताच रमा मॅडमने सांगितलं, ते ठोस असायला हवे, व्यवस्थित असायला हवे. तरच या सगळ्याचा तुम्हाला म्हणून उपयोग होईल. आणि आपल्या आजूबाजूला जर कुणाविरुद्ध अन्याय होत असेल, मग ते स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्या सगळ्यांची सपोर्टिंग सिस्टीम आपल्याला बनता येते का, याचा किमान एकदा विचार करायला हवा. ह्या गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावर आणखीनही बराच काळ चर्चा होत राहतील. पण तुर्तास आपण इथेच थांबूया. आणि या सगळ्यामधनं तुम्हाला अधिक माहिती कळाली आहे का, किंवा कुठल्या कायद्यासंदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी आहे, हेही तुम्ही नमूद नक्की करा. कारण ते प्रश्न किंवा ते ज्ञान घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा नक्की प्रयत्न करू. तुर्तास थँक्यू सो मच रमा मॅडम. थँक्यू.